नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे तो स्कॉलरशिप परीक्षेसाठी नव्हे तर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तर यामध्ये आपण वचन नावाचा जो मराठी व्याकरणाचा टॉपिक आहे त्या टॉपिकवरती काही प्रश्नोत्तर या ठिकाणी पाहणार आहोत. तर प्रश्न पहिला बघा, पुढील प्रत्येक शब्दगटातील एकवचनी शब्दांच्या पर्याय क्रमांकांची वर्तुळ रंगवा. जसं बघा, जटा, नख, पोफळ्या, उवा. तर एकवचनी, तर या ठिकाणी नख. प्रश्न 2, सासवा, पया, फळ, चांदण्या. तर या ठिकाणी फळ हा एकवचनी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 3, दारे, झाडे, सुया, नळी. या ठिकाणी नळी एकवचन आहे. प्रश्न क्रमांक 4, आत्मा, जाळ्या, गाद्या, होड्या. यात आत्मा हा निश्चित एकवचनी शब्द आहे. 6, जळवा, मूल, भाज्या, गारा. तर या ठिकाणी मूल एकवचनी नाम आहे. प्रश्न क्रमांक 6, मंडळे, जास्वंदी, सुसरी, कोय. तर या ठिकाणी कोय जी फळांची कोय असते, जशी आंब्याची कोय असते. प्रश्न 2 बघा, पुढील प्रत्येक शब्दगटातील अनेकवचनी शब्दाच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवायचं. आता अनेकवचनी पाहिजे, वर आपण काय केलं तर एकवचनी केलं. तारीख, सहली, भिंत, केळ. या ठिकाणी सहली अनेकवचन. 2, भाकरी, लेखणी, विळी, जाचनुकी. तर या ठिकाणी जाचनुकी हा अनेकवचनी शब्द आहे. घड्याळे, पंती, माय, नक्कल. तर या ठिकाणी घड्याळे हा अनेकवचनी नाम. खारीक, फटके, मन, चटई. फटके अनेकवचनी. 5, चिपळी, वेळ, गठ्ठे, जाऊ. तर या ठिकाणी गठ्ठे. जीभ, मत, पिसू, चुका. या ठिकाणी चुका अनेकवचनी. प्रश्न क्रमांक 3 काय सांगतो पहा, पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचे वचन बदलून लिहा. आपल्याला काय करायचे, वचन बदलून. जसं एकवचनी आजी, तर आजीचं अनेकवचन आजोबा, आज्या, आजीबाई, नात. तर आज्या. मोती, मोते, कुत्रे. आता कुत्रे अनेकवचनीचं, याचं एकवचन कुत्रा. आत्ते अनेकवचनी, तर आत्ता, आत्याबाई ऑप्शन तो. निवडणूक एकवचनी, तर निवडणुकी अनेकवचनी. बाई एकवचनी, तर बाया अनेकवचनी. म्हणजे एकवचनी असेल तर अनेकवचनी करायचं आणि अनेकवचनी असेल तर एकवचनी करायचं. प्रश्न क्रमांक 4 काय सांगतो बघा, पुढील प्रत्येक प्रश्नातील वचन बदलानुसार विसंगत पर्याय निवडून त्याचा क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता विसंगत बघा, जसं कवी, भाऊ, भानू, शिंपा. तर यातला जो विसंगत आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर भाले, बकरे, फळा, फटके. याच्यामध्ये फळा हा विसंगत पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 3, वही, लेखणी, टाचणी, भुवया. यातला भुवया हा शब्द आहे नामान एक म्हणजे विसंगत आहे. खते, रोप, माकडे, दुकाने. या ठिकाणी रोप, बक्षिसे, चित्रे, झाकण, सिरा. या ठिकाणी झाकण. आणि प्रश्न क्रमांक 7, तुळशी, गवई, सिंह, पोलीस. या ठिकाणी तुळशी. तर म्हणजे या ठिकाणी एकतर कसं आहे, तर 3 नामं अनेकवचनी आहेत, एक नाम एकवचनी आहे, किंवा एक अनेकवचनी, 3 एकवचनी, अशा प्रकारे. प्रश्न क्रमांक 5 काय सांगतो बघा, पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या शब्दाचे वचन ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे आता वचन ओळखायचं आपल्याला, बरोबर. जसं शहरे निश्चित अनेकवचन आहे. हार एकवचन आहे. हारचं जे वचन आहे अनेक आणि एकवचन सारखंच असते. मिरी अर्थातच एकवचन आहे. चोर एकवचन. देणी अनेकवचन. आटा पाट्या हे देखील तुम्हाला चुकण्याची शक्यता आहे, एकवचनच आहे. आता पुढचा प्रश्न क्रमांक 6, पुढील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाचे वचन ओळखा. श्रीकांतने गंमत केली. तर गंमत
एकवचन आहे या ठिकाणी. त्याची नजर तीक्ष्ण असल्यामुळे ते दृश्य त्याने टिपले. तीक्ष्ण एकवचन. आम्ही सर्वजण भाकऱ्यांची अर्थात अनेकवचन. मी शिक्षण मंत्र्यांना भेटलो. आता शिक्षण मंत्र्यांना या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, तर हे काय हो, तर हे आदरार्थी बहुवचन आहे. आदरार्थी बहुवचन. प्रश्न क्रमांक 5, माझ्याजवळ एक नाणे एकवचन. प्रश्न क्रमांक 7, पुढील प्रत्येक प्रश्नात शब्दाचे वचन ओळखायचे आपल्याला. चित्रकार एकवचन, कमला काकू एकवचन, भाले अनेकवचन, हेतू एकवचन. सोपा प्रश्न आहे. वेदना, तर वेदना अनेकवचन, गोविंद तात्या एकवचन. आता खालील प्रश्नातील एकवचन अनेकवचन अयोग्य जोडी या ठिकाणी आपल्याला काय करायचे, ओळखायचे. कथा, स्त्री स्त्रिया, चांदणी चंद्र, खिडकी खिडक्या. अर्थातच पर्याय क्रमांक 3 अयोग्य जोडी आहे. सैन्य, लवंगी, चित्रे, भाजी भाज्या. तर या ठिकाणी लवंगी ही अयोग्य जोडी आहे. दिवस, मनुष्य, वेल, पक्षी. तर या ठिकाणी चूल ही, तर दिवस हा दिवस, मनुष्य, वेल, पक्षी. या ठिकाणी वेली असे येते. पेरू, चूल, रीत, वाघीण. तर चूलचं काय येते, तर चुली येते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे वचन या पाठावरती आपण काही प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि काही चुकीचं असेल तर निश्चित कॉमेंट करायला विसरू नका.